नमस्कार मित्रांनो, तर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील एक्झाम फॉर्मचे जे ऑनलाईन फीस पेमेंट कशा प्रकारे करायचे आहे ते आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण वेबसाईटवर जाणार आहोत युनिव्हर्सिटीच्या, जी आहे muhsems.ac.in 3002 स्टुडंट लॉग इन. त्यानंतर इथं आपण स्टुडंट लॉग इनला आल्यानंतर आपण आपलं लॉग इन करणार आहोत आपल्या PRN नंबरनं, जो की ID आणि पासवर्ड दोन्ही PRN नंबर असणार आहे. तर आपण पहिल्यांदा PRN नंबर टाकून घेऊ. तेच PRN नंबर कॉपी करून पासवर्ड मध्ये देखील आपण PRN नंबर पेस्ट करणार आहोत. नंतर लॉग इन साइन इन करून घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे एक पेज दिसून येईल. या पेज वरती सुरुवातीला तुम्हाला डॅशबोर्डच्या खाली एक्झाम फॉर्म सेक्शनला जाऊन आधी तुमचा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे की बरोबर तुम्हाला ते सब्जेक्ट आहे का. तुमचा डाटा इथे दिसून येऊन जाईल. आता सध्या आपण भरत आहोत 4th सेमिस्टरचा फॉर्म. तर यामध्ये 4th सेमिस्टरचे आपल्याला सब्जेक्ट दिसून येत आहेत. आणि यामध्ये तुमचं नाव चेक करायचं, कॅटेगरी जनरल असणार आहे. नंतर त्याच्या बाजूला एक कल्चरल ट्रॅडिशनल ड्रेसचा एक ऑप्शन येईल. त्यामध्ये जर तुमचा ट्रॅडिशनल ड्रेस असेल एक्झामसाठी तर तुम्ही येस करू शकता, किंवा रेग्युलर ड्रेस असेल तुमचा तर नो करू शकता. तर आपण इथे नो केलेला आहे. हा डाटा सिम्पली सेव्ह करून घ्यायचा आहे. सेव्ड सक्सेसफुल झाल्यानंतर क्लोज करून आपल्याला एक्झाम फीजवर यायचं आहे. एक्झाम फीजवर आल्यानंतर आपल्याला आपलं नाव दिसेल, कॉलेजचं नाव दिसेल, कोर्स दिसेल. त्यानंतर ऍक्शन्स मध्ये पे दिसेल, त्याच्यावरती सेशन म्हणून एक पार्ट राहील. त्या सेशनवर जाऊन विंटर 2025 सेशन करायचं आहे. नंतर विंटर 2025 सेशन केल्यानंतर पेमेंटवर क्लिक करायचं आहे, पे करायचं आहे. सिम्पली पे करताना तुम्हाला तुमची अमाऊंट दिसून येईल. तर अमाऊंट दिसून आल्यानंतर सेव्ह करून घ्यायचं आहे. त्याला सेव्ह केल्यानंतर तिथे येणार युनिसाइटचा ऑप्शन येईल, जो की आपल्या MUHS नाशिकचे एक पेमेंट साठीचं एक सॉफ्टवेअर आहे युनिसाइट. तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आहे. त्याला ऍक्टिव्हेट केल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स दिसून येतील इथं. तर हे डिटेल्स स्क्रॉल करून चेक करून घ्या. या डिटेल्स मध्ये मग तुम्हाला आता तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जे तुमचे अपडेट आहे ते MUHS डायरेक्ट तुमच्या ईमेल वरती शेअर करून देईल. आपण आपले डिटेल्स फिलअप केल्यानंतर आपल्याला सेंड OTP बाय ईमेल करायचा आहे. आता तुम्हाला ईमेल वरती OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे. आलेला आहे, आपण सबमिट केला आहे. आता व्हेरीफाय करूया आपण. तर हे आपला ईमेल ID व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर आपण ऍक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन करणार आहोत. तर तुम्हाला पर्टिक्युलर इन डिटेल मध्ये तुम्हाला बघायचं असेल पेमेंट, इथं क्लिक वर करून तुम्ही एक्झामिनेशन फी 3850 रुपीज दिसत आहे. आता प्रोसीड करून घ्यायचं. याला प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं, ज्यामध्ये तुमचा ईमेल हा बरोबर आहे का हे व्हेरीफाय करायला सांगत आहे. तर आपला ईमेल बरोबर आहे OTP आल्यामुळे, त्यामुळे आपण येस करत आहोत. येस केल्यानंतर आपल्याला पेमेंटच्या ऑप्शन कडे घेऊन जातं. तर पेमेंट मध्ये आपल्याला आता जे पाहिजे ते पेमेंट ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो. त्यामध्ये आपण UPI ऑप्शन सिलेक्ट करत आहोत आणि जनरेट QR कोड करत आहोत. कोड जनरेट केलेला आहे. कोड स्कॅन करून आपण पेमेंट करणार आहोत. तर आपण पेमेंट केलेलं आहे आणि सेंड झालेलं आहे. मित्रांनो, आपलं पेमेंट वगैरे झालेलं होतं. साईट मधून आपल्याला बाहेर फेकलं होतं. तर बाहेर फेकल्यानंतर आपण परत एकदा लॉग इन करून बघणार आहोत आपलं पेमेंट झालं का नाही. सिम्पली आपण लॉग इन करण्यासाठी PRN नंबर कॉपी पेस्ट करत आहोत. कॉपी पेस्ट करून लॉग इन करून घेणार आहोत आपण. लॉग इन केल्यानंतर हे आपलं पेज दिसून येतं, फ्रंट पेज. यामध्ये एक्झाम फीज ही टोटल फीज 3850 आणि आपण फीज पे केलेली आहे 3850. तर आपली फी पेड झालेली आहे. एक्झाम फीज मध्ये जायचं आहे. एक्झाम फीज मध्ये जाऊन पेमेंट स्टेटस बघायचं आहे, जे की आपण पेमेंट पेड केलेलं आहे. आपली डेट आलेली आहे पेमेंटची आणि पूर्णपणे आपला जो आहे रिसिप्ट तो शो झालेला आहे. ही रिसिप्ट आपण डाउनलोड करून घ्यायची. तर डाउनलोड झालेली आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा आपल्या चॅनल.